नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरो रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथं आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी निगेटिव्ह एनर्जी, ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. Before we begin today's reading, let's first cleanse the energy around you. As this essence burn, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be clear away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग जनरल आहे. जे रेझोनेट होईल ते घ्या, बाकी सोडून द्या. तुम्ही तुमच्या पर्सनल रीडिंगसाठी मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत तुमची मिथुन राशीचा पुढचा महिना म्हणजेच जुलै 2026 कसा जाईल, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश काय असणार आहे ते आपण बघणार आहोत. टॅरो रीडिंग करण्यापूर्वी मी कार्ड्स इथे शफल करत असताना तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा माझ्या हातांवर आणि आपली एनर्जी एक्सचेंज करा. फॉलो करून चॅनेलला लाईक करा. बिना फॉलो केल्याशिवाय तुम्हाला रीडिंग ही रेझोनेट होऊ शकत नाही. एनर्जी एक्सचेंज खूप महत्त्वाची असते टॅरो रीडिंगमध्ये. चला मग सुरुवात करूया. मिथुन राशीच्या जातकांसाठी आगामी जुलै महिना अत्यंत दैवी, ऊर्जावान आणि प्रगतीची नवी शिखरे गाठणारा ठरणार आहे. टॅरो कार्डच्या वैश्विक मांडणीनुसार तुमच्या जीवनात एका अत्यंत तेजस्वी आणि सकारात्मक कालखंडाची सुरुवात होत आहे. गेल्या काही काळापासून मनावर असलेले दडपण, थकवा आणि संभ्रम आता पूर्णपणे नाहीसा होईल. नशिबाची पूर्ण साथ, प्रगतीचे नवे मार्ग आणि आत्मिक समाधान यांचा एक अद्भुत संगम या महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता आपण जुलै महिन्याची ओव्हरऑल एनर्जी म्हणजे एकूण ऊर्जा चेक करूयात. या महिन्याची तुमची मुख्य ऊर्जा असणार आहे ही नवीन आशा, आंतरिक शांती आणि भावनिक संतुलनावर आधारित होणार आहे. हा महिना भूतकाळातील सर्व मानसिक जखमा आणि निराशा अबोला आता मागे सुटतील. तुमच्या मनात एका नव्या आशेचा किरण जागेल. तुम्ही स्वतःमध्ये एक कमालीचा संयम आणि मानसिक स्थैर्य अनुभवाल. तुमची विचार करण्याची पद्धत अत्यंत सकारात्मक होईल. विश्वावरचा तुमचा विश्वास दृढ होईल, ज्यामुळे कठीण परिस्थितीतही तुम्हाला मार्ग काढू शकाल. तुम्ही मनातील सर्व साचलेली नकारात्मकता निघून गेल्यामुळे तुम्ही अत्यंत हलके आणि आनंदी असाल. आता आपण वळूया तुमच्या प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये. नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना अत्यंत सुखाचा, समृद्धीचा, नाते घट्ट करणारा ठरणार आहे. नात्यात कमालीचे प्रेम, सुख आणि समाधान वाढेल. जर तुम्ही विवाहित असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदारासोबतचे संबंध अत्यंत मधुर होतील. एकमेकांबद्दलची ओढ आणि आदर वाढेल. अविवाहितांसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात नवीन प्रेम किंवा लग्नाचे अत्यंत योग्य प्रस्ताव येतील. संतती सुखाची इच्छा असणाऱ्यांना या महिन्यात अत्यंत शुभ आणि आनंदाची बातमी मिळण्याचे दाट संकेत आहेत. आता आपण वळूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्या आयुष्याला एक नवी आणि अतिशय यशस्वी दिशा देणारा ठरणार आहे. प्रचंड यश आणि लोकप्रियता दिसत आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढणार. तुमच्या कल्पना आणि तुमचे काम यामुळे तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. नवीन संधी किंवा मोठ्या पदाची प्राप्ती सहज होईल. आर्थिक स्थैर्य वाढणार. व्यवसायात अभूतपूर्व यश मिळेल. ग्राहकांचा ओघ वाढेल आणि नवीन मोठे करार हाती येतील. तुमचं व्यवस्थापन आणि निर्णय क्षमतेचे सर्वत्र कौतुक होईल, ज्यामुळे तुमची बाजारातील पत अधिक मजबूत होईल. तुमची आर्थिक स्थिती कशी राहील? आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना मिथुन राशीसाठी अत्यंत भक्कम आणि समृद्धी घेऊन येणारा आहे. पैशाची आवक खूप चांगली राहील. एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. जुनी अडकलेली नफा रक्कम किंवा जुनी गुंतवणूक या महिन्यात चांगला परतावा देईल. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल. पैशाचे योग्य नियोजन केल्यामुळे तुमच्याकडे संचय चांगला राहील आणि तुम्ही स्वतःच्या छंदावर किंवा सुख सोयींवर आनंदाने खर्च करू शकाल.
आता आपण वळूया तुमच्या कुटुंब आणि घरगुती जीवन बद्दल. जुलै महिना कसा जाईल? घरगुती वातावरण या महिन्यात अत्यंत आनंदी, उत्साही आणि मांगल्याचे वातावरण राहील तुमच्या घरात. कुटुंबात सुख शांती नांदेल. कुटुंबातील सदस्यांमुळे आपुलकी आणि एकोपा वाढेल, ज्यामुळे घरातील जुने तणाव कायमचे संपतील. घरात काही शुभ किंवा धार्मिक कार्य पार पडू शकतात. कुटुंबातील लहान मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आई किंवा घरातील मातृसमान व्यक्तीकडून मोठा भावनिक आणि व्यावहारिक पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे मन समाधानी राहील. आता या महिन्यातील अनपेक्षित घटना किंवा शुभ बातमी काय असणार आहे, तर हा महिना तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक वळण घेऊन येईल. तुमच्या मनात दीर्घकाळापासून असलेली एखादी मोठी इच्छा किंवा स्वप्न अनपेक्षितपणे पूर्ण होणार आहेत. जी गोष्ट मिळणे तुम्हाला अशक्य वाटत होते, ती गोष्ट नशिबाच्या जोरावर सहज तुमच्या पदरात पडणार. नशिबाची गुड लक अशी काही साथ मिळेल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग एकाच वेळी खुले होतील. बरं, आता या महिन्यात कोणती गोष्ट तुम्ही टाळायला पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे, तर ते असं आहे की अतिविचार आणि नकारात्मकता टाळायची. समोर चांगल्या संधी असताना भूतकाळातील अपयशांचा विचार करून उदास बसू नका. नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नका. अति ओझे घेणे टाळा. एकाच वेळी सर्व गोष्टी स्वतःच्याच करायच्या नादात स्वतःवर मानसिक आणि शारीरिक ओझे घेऊ नका. कामाचे योग्य वाटप करायला शिका, नाहीतर आरोग्यावर तुमचा मोठा परिणाम होऊ शकतो. विश्वाचा संदेश आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी काय असणार आहे? विश्व तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आतापर्यंत केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची ही वेळ आली आहे. भूतकाळात घेतलेले कष्ट आणि सोसलेले दुःख वाया गेलेले नाही. ईश्वर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. दान धर्म करा, गरजू लोकांना मदत करा. तुम्ही जितकी इतरांना मदत कराल, तितकी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी विश्वाकडून तुमच्याकडे कैक पटीने परत येईल. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आता बघूया तुमचे आरोग्य आणि शारीरिक ऊर्जा काय सांगते. या महिन्यात तुमच्या आरोग्यात खूप मोठी आणि सकारात्मक सुधारणा पाहायला मिळते. तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती आधीपेक्षा खूप जास्त मजबूत होईल. टॅरो कार्डची ऊर्जा दर्शवते की जर तुम्ही गेल्या काही काळापासून एखाद्या जुन्या आजाराने, मानसिक तणावाने किंवा सततच्या थकव्याने त्रस्त असाल, तर या महिन्यात त्यातून तुमची कायमची सुटका होऊ शकते. तुमच्या शरीरात एक नवीन रोगप्रतिकारक शक्ती आणि नवा उत्साह संचारेल. महिन्याच्या मध्यावर कामाच्या अतिव्यापामुळे तुम्हाला थोडा थकवा आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या गडबडीत आरामाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनातील जुन्या चिंता पूर्णपणे ज्यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागेल. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी सकाळी थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसा आणि भरपूर पाणी प्या. तुमचा परदेश प्रवास आणि लांब पल्ल्याचा प्रवास पण इथे दिसत आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून परदेशी जाण्याचा, दुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचा किंवा लांबच्या प्रवासाचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून परदेशी जाण्याचा विचार करताय, तर हा महिना तुम्हाला खूप लकी ठरणार आहे. कार्डची ऊर्जा तुमच्या आयुष्यात स्थान बदल किंवा अत्यंत यशस्वी प्रवासाचे योग दाखवते. जर विजा, पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांमुळे तुमचा प्रवास रेंगाळला होता, तर ती अडचण आता या महिन्यात अनपेक्षितपणे दूर होईल. नोकरी किंवा व्यवसाय निमित्त प्रवास होईल काही जणांचा. जर तुम्ही नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने देशाबाहेर किंवा दूरच्या ठिकाणी जाऊ इच्छित असाल, तर हा प्रवास तुम्हाला मोठा आर्थिक लाभ आणि मानसन्मान मिळवून देईल. शिक्षणासाठी प्रवास पण इथे दिसत आहे. जे विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना जर या महिन्यात एखाद्या नामांकित संस्थेकडून मंजुरी किंवा स्कॉलरशिप मिळण्याची उत्तम बातमी मिळू शकते. आता आरोग्य आणि प्रवासासाठी विशेष काळजी काय, तर प्रवासादरम्यान तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. बाहेरचे अस्वच्छ अन्न किंवा अति तेलकट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. कामाचे ओझे स्वतःवर इतके हावी होऊ देऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. वेळेवर जेवणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवणे, म्हणजेच काय, शरीरात पाण्याची कमतरता भासू न देणे, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या राहतील. जुलै महिन्याचा शेवट कसा असणार आहे? जुलै महिन्याचा शेवट तुमच्यासाठी अत्यंत न्याय, संतुलित आणि समाधानाचा असेल.
महिन्याच्या शेवटी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे कायदेशीर किंवा व्यावहारिक फळ तुमच्या हातात असेल. मनाला एक कमालीची तृप्तता लाभेल. जर तुमचे काही व्यवहार अडकले असतील तर ते महिन्याच्या शेवटी सुरळीत पूर्ण होतील. तुम्ही अत्यंत संतुलित मानसिकतेत असाल. पुढील महिन्यात नियोजन करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे सज्ज आणि आत्मविश्वासाने भरलेले असणार. तुमच्यासाठी शुभ घटक काय असतील? शुभ रंग असेल तुमचा सोनेरी पिवळा, गोल्डन येलो कलर. हा रंग तुमच्यातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढवेल. आणि चमकदार पांढरा म्हणजेच ब्राईट व्हाईट कलर, हा रंग मानसिक शांतता आणि स्पष्टता टिकून ठेवेल. आता पाहूया आपण तुमच्यासाठी शुभ अंक काय असणार आहे. 1 हा अंक नवीन सुरुवात आणि यशाचे प्रतीक ठरेल. आणि दुसरा अंक कुठला तर 3 नंबर. 3 हा अंक समृद्धी आणि नात्यातील गोडवा वाढवेल. म्हणजे 1 आणि 3 हे 2 अंक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. आता आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी शुभ दिवस. रविवार उत्साह, यश आणि मानसन्मानासाठी सर्वोत्तम दिवस असणार आहे. आणि गुरुवार आर्थिक लाभ, ज्ञान आणि धार्मिक कार्यासाठी सर्वोत्तम असणार आहे. महिन्याचा विशेष संदेश तुमच्यासाठी. हा महिना तुमच्या आयुष्यात यशाचा सूर्योदय घेऊन आला आहे. जुन्या संभ्रमातून बाहेर पडा. समोर येणाऱ्या सुवर्ण संधीचे मनापासून स्वागत करा. विश्व तुमच्या सोबत आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.